मित्र मैत्रिणींनो नमस्कार। आज मी वांग्याचं भरीत बनवत आहे। त्यासाठी मी सर्वप्रथम आता ही जी वांगी आहे हे बघा, याला मी असे मध्ये मध्ये थोडेसे होल केलेले चाकूने, एक दोन। आता मी ही सर्वप्रथम वांगी चांगली भाजून घेत आहे आणि मग मी ही वांग्यापासून भरीत बनवणार आहे। ते कसं बनवते ते आता तुम्ही पुढे बघा। भरीत बनवण्यासाठी मला एक 5-6 हिरव्या मिरच्या लागणार आहे, त्या मी घेतलेल्या आहे। त्या कढईमध्ये मी आता जरा भाजून घेते। हिरव्या मिरच्या आपल्याला भाजलेले लागते। त्याचबरोबर मी इथं लसूण पण याच्याबरोबर भाजून घेते, म्हणजे हिरवी मिरची आणि आपली हा लसूण चांगला भाजून घेते। इकडे एका साईडला वांग भाजते, एका साईडला हे मी मिरची आणि लसूण भाजून घेते। हिरवी मिरची आणि लसूण पण आता आपला भाजून तयार झालेला आहे। बस एवढाच भाजायचा आहे, जास्त भाजायचा नाहीये। हिरवी मिरची आणि हा लसूण थोडंसं मीठ टाकून मी आता हे चांगलं ठेचून घेते, जरा बारीक करते। दोन्ही वांगे आता आपले चांगले भाजून झालेले आहे। आता मी आता दोन्ही वांग्याला सोलून घेते, याची सगळी साल काढून घेते। वांगी सोलून काढलेली आहे आणि मी आता याला चांगली वांग्याला ठेचून घेतलेली आहे। बघा, अशा प्रकारे ही सगळी वांगी आपली आता फोडणीसाठी तयार झालेली आहे। फोडणीसाठी मी एक छोटा कांदा घेतलेला आहे कापून, आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे। फोडणी करायला आता मी इथं एक मोठा चमचा भरून तेल घेतलेलं आहे। तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे। मी आता या तेलामध्ये सर्वप्रथम कढीपत्ता टाकून घेते। यामध्ये कांदा आणि टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे। आता मी हा कांदा टोमॅटो चांगला फ्राय करून घेतो। ते बघा, हा असा मिरची आणि लसणाचा ठेचा आहे, हा सुद्धा मी आता या मिश्रणात टाकते। हा ठेचा आपण आता याच्यामध्ये टाकलेला आहे। आता आपण यामध्ये आपले ठेचलेले वांगी टाकून घेऊ। थोडंसं मीठ पण टाकून घेऊया, कारण आपण कधी ठेच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, मग मीठ नावाला मीठ टाकलेलं आहे। आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं। असं सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि ही आता मी याच्यावर थोडीशी आपली कोथिंबीर टाकून घेतो। अशा प्रकारे आता आपलं वांग्याचं भरीत पूर्ण तयार झालेलं आहे। बघा मी कसं बनवलं, तुम्ही मला कमेंट्स करून सांगा। आता आपण याला गरमागरम भाकरीबरोबर खायला घेऊया। आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।